सायन्सचे पोरं. हा आर्टचे पोर. सायन्सला जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला 2 टाइम ट्युशन आणि रेग्युलर कॉलेज करावं लागेल. ढेकळ. तुम्हाला अजिबात रेग्युलर कॉलेज बिलेज करायची गरज नाही, कॉलेजला यायचीच गरज नाही. महिन्यातून एकदा आलं तरी चलन, नाही तर डायरेक्ट स्टँडअपला आलं तरी चलन. घरचे कामं करून, दारे बिरे धरून, ऊसाचे दारे धरून, कांदे काढून बिडून, कपाशी बिपाशी काढून तुम्ही कवा कॉलेजला या नाही तर येऊ नका, नाही तर डायरेक्ट स्टँडअपला या. सायन्सला फक्त टॉपर मुलंच ऍडमिशन घेऊ शकतात. सरसगाट कोणी ऍडमिशन घेऊ शकतं, लहान पोरापासून तर म्हातार माणसापर्यंत, गबळे गुबळे सगळे, फायटर फिटर सारे सर सगळं ऍडमिशन घेऊ शकतो. सायन्स वाल्यांनी फक्त घर, ट्युशन, कॉलेज. मोर्चा, आंदोलन, उपोषण, हळद, वरात, गणपती विसर्जन एवढं सगळं दिवसभर करून संध्याकाळी परत जागरण जेवायला. सायन्स वाल्यांनी फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचं, पोरींपासून लांबच राहायचं. आर्टला ऍडमिशनच फक्त पोरीकडे बघायसाठी घेतलेलं असतं. त्याच्यामुळे नाही का फक्त पोरी बघायच्या, सायन्सच्या, कॉमर्सच्या, आर्टच्या आपल्या वर्गातल्या सोडून साऱ्या पोरींकडे पाहायचं. अभ्यासाचा काय अभ्यास पुढच्या वर्षी करू, या वर्षी करावं असं काही नाही. सायन्स घेतलं तर डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट होता येतं. नेता, मंत्री, आमदार, खासदार, अगदी मुख्यमंत्र्यापासून थेट राष्ट्रपतीपर्यंत काही बनू शकतो तुम्ही आर्ट घेतल्याच्या नंतर. आणि हे जे सायंटिस्ट, हे जे डॉक्टर, इंजिनियर हे सगळे आपल्या हाताखाली राहणार, हे आपल्या इशाऱ्यावर नसणार. त्याच्यामुळे आर्टवाले ऑलवेज ऑन टॉप.